श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वांगबद्दल माहिती सांगणार आहे. वांगाची काय कारणे आहेत, कुणाला होऊ शकते, होऊ नये म्हणून काय आपण काळजी घेऊ शकतो, तसेच घरगुती उपाय काय आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया वांग, ज्याला इंग्लिशमध्ये मेलॅस्मा असं म्हणतात, तर हे काय असतं. जेव्हा आपल्या दोन्ही गालांवर, नाकावर किंवा कपाळावर यापैकी कुठेही काळे काळे चेहऱ्यावर डाग दिसतात, त्याला वांग असे म्हणतात. तर हे डाग सहसा वयाच्या 25 वर्षानंतर पुरुष किंवा स्त्री दोन्हीपैकी कुणालाही होऊ शकते. ह्या डागांचा शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो, परंतु ते दिसण्यास चांगले दिसत नाही, म्हणून सहसा याची ट्रीटमेंट केली जाते. आपला चेहरा नितळ असावा. चेहरा गोरा नसला तरीही डागविरहित असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, परंतु काही कारणांमुळे मेलॅस्मा म्हणजे वांग याचे डाग चेहऱ्यावर दिसतात. तर हे वांग का तयार होते, हा मेलॅस्मा का तयार होतो, याची शरीर रचना, ॲनाटॉमी आपण आधी जाणून घेऊयात. आयुर्वेदानुसार त्वचा ही 7 लेयर्सने बनलेली आहे, 7 स्तरांनी. आणि ॲलोपॅथीनुसार त्वचा ही 3 लेयरची बनलेली आहे. त्या म्हणजे अनुक्रमे इपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस. तर ह्या त्वचेच्या इपिडर्मिस या लेयरमध्ये मेलॅनोसाइट्स नावाचे सेल्स असतात. तर हे ज्या मेलॅनोसाइट सेल्स असतात, त्यांचं काम असतं की मेलॅनिन नावाचे पिगमेंटचं सिक्रिशन करणं. तर हे मेलॅनिन पिगमेंट जे आहे ते आपल्या त्वचेचा रंग ठरवतो. म्हणजे जर कमी मेलॅनिन असेल तर रंग हा गोरा असतो, आणि मेलॅनिन पिगमेंट हे जास्त प्रमाणामध्ये असेल तर रंग आपला काळा होतो. काही कारणांमुळे हे मेलॅनोसाइट सेल्स जे आहेत त्यांचे प्रमाण अधिक होते, किंवा त्यांचं मेलॅनिन सिक्रिशन अधिक प्रमाणात होते, ज्यामुळे त्वचेवर काळे डाग दिसू लागतात, ज्याला आपण वांग किंवा मेलॅस्मा असं म्हणतो. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते किंवा जर आपण पिंपल फोडतो, तेव्हा आपली जी स्किन आहे नॅचरली ती जागा हील करायचा प्रयत्न करते, आणि त्या नॅचरल हीलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा मेलॅनोसाइट ज्या सेल्स असतात त्यासुद्धा ॲक्टिव्ह होतात, आणि ती जागा काळी दिसते, काळे डाग दिसतात. आता आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या कारणामुळे मेलॅनोसाइट्स आपल्या शरीरामध्ये वाढतात. सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे तीव्र सूर्यप्रकाशामध्ये काम करणं किंवा तीव्र सूर्यप्रकाशामध्ये फिरणं. तर यामुळे जे आपले मेलॅनोसाइट्स आहेत ते ट्रिगर होतात, आणि मेलॅनिन नावाचं पिगमेंट जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट करायला सुरुवात करतात. बऱ्याच जणांचं काम हे भट्टीजवळ, उष्णतेजवळ, आचारी लोकांचं जे काम आहे ते उष्णतेजवळ असतं, अशा लोकांमध्ये सुद्धा मेलॅस्मा बघायला मिळतो.
मोबाईलच्या अतिवापरामुळे सुद्धा मेलॅस्मा झालेला दिसून येतो. मोबाईलमधून जे रेज येतात ते रेजसुद्धा मेलॅनोसाइट्स वाढवतात. तिसरं कारण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे शरीरातील वात आणि पित्त दोष दुष्ट होऊन मेलॅस्मा किंवा वांग होऊ शकतो. यामुळे हार्मोन्ससुद्धा आपले चेंज होतात, जेणेकरून मेलॅस्मा ट्रिगर होतो. वांग होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन यामुळे मेलॅनोसाइट्स ट्रिगर होऊन मेलॅस्मा म्हणजे वांग होऊ शकतं. बरीचशी अशी औषधं आहेत की ज्यामुळे मेलॅस्मा ट्रिगर होऊ शकतो, जसे की अँटी सीझरची मेडिसिन, तसेच कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यासारख्या औषधांमुळे मेलॅस्मा वाढू शकतो. अति तिखट मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील वातदोष आणि पित्तदोष दुष्ट होऊन मेलॅस्मा वाढू शकतो. आता जाणून घेऊयात की आयुर्वेदामध्ये वांगचा काही उल्लेख आहे का? तर हो, आयुर्वेदामध्ये सुद्धा वांग हा व्यंग नावाने याचा उल्लेख आला आहे. यामध्ये वात आणि पित्त या दोन दोषांची दृष्टी होऊन रक्तदृष्टी होते आणि त्यामुळे शरीर काळवंटते, काळे डाग चेहऱ्यावर दिसून येतात. यालाच व्यंग असे म्हटले आहे. आता जाणून घेऊयात की आपल्याला वांग होऊच नये किंवा वांग झाले असेल, कमी प्रमाणात असेल, नवीन असेल, तर ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी. भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्यामुळे जे सूर्यकिरणे असतात ते तीक्ष्ण असतात आणि त्यामुळे आपला जो सर्वांचा रंग आहे तो गव्हाळ किंवा मध्यम गोरा असा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सनस्क्रीन लावणे गरजेचं आहे. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सनस्क्रीन आपल्या चेहऱ्याला लावावे आणि इतर जे बॉडी पार्ट्स उघडे असतात, जसं की बाहीखालचे हात किंवा जर तुमचे पाय उघडे असेल तर असे मान, गळा या ठिकाणी सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीनमुळे जे सूर्याचे UV रेज असतात ते आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होत नाही. सनस्क्रीन हे एकदाच लावून चालत नाही, तर दर 2-2 तासांनी आपल्याला ते लावावे लागते. जर तुम्हाला उन्हात जायचं असेल किंवा तुमचे कामच उन्हात असेल, गरम वस्तूंजवळ असेल, तर अशा वेळी पूर्ण चेहऱ्याला स्कार्फ बांधावा किंवा रुमाल बांधून ठेवावा, जेणेकरून जे UV रेज आहे, जे भट्टीची उष्णता आहे, ती डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर लागणार नाही आणि वांग होणार नाही. वांगासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो हे मी आता सांगणार आहे. यामध्ये आयुर्वेदात बरेचसे लेप सांगितले आहेत, तर हे लेप आपण लावू शकतो. सर्वात प्रथम मंजिष्ठा चूर्ण. कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मंजिष्ठा चूर्ण विकत मिळेल, ते तुम्ही घेऊन या. त्यामध्ये थोडंसं मध आणि थोडंसं लोणी टाका. जर तुमची तेलकट त्वचा असेल तर लोणी न टाकता फक्त मध टाकले तरी चालेल. तर हा लेप जिथे वांगाचे डाग आहेत किंवा कुठलेही प्रकारचे डाग आहेत त्या ठिकाणी लावावा. लावताना आपली जी लव असते त्याच्या विरुद्ध दिशेने लावावा. हा जो लेप आहे तो त्वचेवर, चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिट ठेवावा. पूर्ण ड्राय व्हायच्या आधी तो काढून टाकावा. काढताना ओल्या कपड्याने किंवा ओल्या कापसाने काढावा. आता जे मी पुढील अजून लेप सांगणार आहे ते सुद्धा असेच लावावे आणि असेच काढावे. दुसरा लेप आहे मसूर डाळीचं पीठ आणि जायफळ पावडर. 1 चमचा मसूर डाळीचं पीठ आणि अर्धा चमचा जायफळ चूर्ण मिक्स करून याचा लेप लावावा. तिसरा लेप आहे मंजिष्ठा चूर्ण, सारिवा चूर्ण, अर्जुन छाल चूर्ण आणि लोध्र चूर्ण. ही सर्व चूर्ण
तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल। हे सर्व समभाग घेऊन 1 चमचा हे चूर्ण घ्यावं। त्यामध्ये मध, लोणी किंवा दही यापैकी एक मिक्स करून ते आपल्या चेहऱ्यावर लावावं। चौथा लेप आहे अर्जुन छालचं चूर्ण, लोध्र चूर्ण समप्रमाणामध्ये आणि अर्धा पाव चमचा वचा चूर्ण, वेखंड चूर्ण हे सर्व मिक्स करून ते चेहऱ्याला लावावे। हा लेप लावण्याआधी सेन्सिटिव्हिटी टेस्ट करावी, म्हणजे आधी आपल्या मानेच्या भागी लावून बघावं। जर चुरचुरलं तर मग हा लेप लावू नये। जर तुम्हाला सूट झालं तरच हा लेप लावावा। पाचवा जो आता मी लेप सांगणार आहे तो वैद्याच्या निगराणीखालीच लावावा। यामध्ये रुईचं दूध आणि चिमूटभर हळद मिक्स करून वांगाच्या डागाच्या ठिकाणी लावावे आणि 10 मिनिटांनी धुवून टाकावं। त्यानंतर बाजारामध्ये कुमकुमादी तेल विकत मिळतं, ते तुम्ही गोलाकार रीतीने मसाज करून वांगाच्या डागाच्या ठिकाणी लावावे। हे सर्व उपाय किमान 1 ते 3 महिना करावे, तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मी सांगितलेले उपचार करून बघितले आणि तुम्हाला फरक जाणवला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा। थँक्यू।